रामकृष्ण हरी. अवघा रंग एक झाला, विठू माझा अबीर गुलालात न्हाला. सारे वारकरी जमले पंढरी, बोला पांडुरंग हरी. आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. आज देवळात दर्शनासाठी गेलो आणि पुजारी काकांनी रांगोळी काढणार का म्हणून सहज विचारले. खरं तर मला रांगोळी काढायला जायचेच होते, पण नाही जमले. तशी मी वेळ मिळेल तसा देवळात रांगोळी काढायला जातच असते. आणि आज रांगोळीचे रंग पण नव्हते, पण होती साठ त्या विठुरायाची, ज्याने मला आजच्या दिवशी पुजारी काकांकडून त्याच्या चरणी सेवा करण्याची संधी दिली. मग काय, विठ्ठलाच्या चरणी रांगोळी साकारणे म्हणजे अहोभाग्य. रंगांशिवाय रांगोळी काढली सुरेख, आणि नंतर मी व माझ्या अहोने मिळून त्या माऊलीचे डोळे भरून सुंदर दर्शन देखील घेतले. खरंच आज आषाढी एकादशीचा दिवस सार्थकी लागला. नको बोलू विठुराया, डोळे माझे बोलतील. युगायुगांचे हे नाते मनातच जगतील. पंढरीच्या दारात मी उभी राहीन, मौनाच्या गाभाऱ्यात तुझे प्रेम मी पाहीन. रामकृष्ण हरी.